शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. अजून तारीखच लागली नाही, त्याच्या आधी कसा निर्णय होईल आता बघा. आता मला वाटतं 6-7 तारखेपर्यंत महापौराची निवड होईल अशी अपेक्षा, कारण अजून त्यामध्ये नोटीस निघेल. मी अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा मला असं दिसतंय, आणि ज्यावेळेला तारीख लागेल त्यावेळेला या विषयावर चर्चा होईल ना. आतापासून चर्चा करून कुठे आपलं भाषण सुरू होतं प्रजासत्ताक दिनाचं, त्यावेळी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून एका महिला कर्मचारी नंतर त्या ठिकाणी गोंधळ घातला होता. नेमकं आनंद ऑर्डर राहिला असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता. कुठलाही माझा तसा हेतू नव्हता, आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिला, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे. पण तसं काही असेल तर आनंद ऑर्डर झालं असेल. त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण ज्यावर्षी भाषण देतो मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही. यावेळेला त्यांना काही वाटायचं माझी दिलगिरी व्यक्त करतो मी. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग घोषणापट्टी होते आणि सारखं हेच संपूर्ण मला नाही वाटत असं, कारण त्याचे मागच्या वेळेला जो 10-12 प्रश्न होते, बहुतांशी प्रश्न मार्गी लागलेले आहेत, त्याच्यावर तोडगाही निघालेला आहे. आणि काही प्रश्न असे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अजून म्हणजे आपण ऑर्डर दिलेली आहे पण त्याच्यावर अंमलबजावणी होती खाली. निश्चित त्या अधिकाऱ्यांना उद्या बोलवलेलं आहे. आयुक्त त्या ठिकाणी आपले इथले गडाम साहेब येणार आहेत, जिल्हाधिकारी आहेत, पालघरचे आहेत, पालघरचे काही प्रश्न आहे त्यांचा, इथला नाशिक जिल्ह्यातले प्रश्न आहेत. मला वाटतं सगळेच ऑनलाईन कलेक्टरही जोडले गेलेले आहेत. त्या ज्या भागात त्यांची मागणी आहे, काय विषय आहेत, शिक्षण खात्याचे विषय आहेत, शाळेच्या बाबतीमध्ये आदिवासी खात्याचे विषय आहेत. आणि म्हणून मला वाटतं सगळे आम्ही त्या ठिकाणी राहू आणि सविस्तर त्या ठिकाणी चर्चा होईल बैठकीमध्ये. सगळे संबंधित अधिकारी आणि मंत्री असल्यामुळे मला वाटतं तात्काळ प्रश्न त्या ठिकाणी सुटेल. कधीपर्यंत या मोर्चावर तोडगा निघेल आणि कधी? उद्याच बैठक आहे, उद्याच तोडगा निघेल बैठकीमध्ये. उद्या कॅबिनेट झाल्यानंतर 12 वाजता कॅबिनेट आहे, 2 वाजेपर्यंत संपेल. त्यानंतर लगेच 2 वाजता आम्ही बैठक घेऊ त्याच ठिकाणी. मला वाटतं फार मोठे, मला वाटतं हा विषय जुना झालेला आहे. या विषयाला आता 2 महिने झालेत. त्याचा निर्णय सगळ्या लोकांनी, बरं तिकडे काही झालं असेल, बाकी ठिकाणी तुमचं काय झालं. मी तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला सांगितलं की फक्त यांनी एक महापालिका निवडून दाखवावी. तुम्हाला आठवतं का? तुम्ही ते दाखवतच नाही. मी प्रत्येक माझ्या कट्ट्यामध्ये म्हणालो होतो, तुम्ही ज्या वेळेला मला बोललात सगळ्या चॅनलवर, त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं, आणि जाहीर सभेत मी प्रत्येक वेळेला सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदय आले त्यावेळेला सांगितलं, आमचे अध्यक्ष चव्हाण साहेब त्यावेळेला सांगितलं की तुम्ही फक्त बोल बच्चनपणा करू नका, बोल घेवडेपणा करू नका. जास्त बाहेर घरामध्ये बसून इकडे बोलण्यापेक्षा थोडं बाहेर मैदानात जा, वस्तुस्थिती तपासून घ्या काय काय नाही म्हणून. आणि तुम्ही एक महापालिका अख्ख्या महाराष्ट्रात, तुम्ही बघा माझा शब्द कधी मी असं हवेत असं फेकमफाक करत नाही. मी सांगितलं एक महापालिका तुम्ही निवडून आणून दाखवा. आली का? एक महापौर आला त्यांचा, काही नाही, आम्ही एक झालो झालं तुम्ही एक, काय झालं? लोकांनी दाखवलं ना काय एक तुमचा मी सांगितलं कुठला ब्रँड फिल्ड काय काही नाही, सगळं संपलेलं आहे. फक्त यांना मी सांगितलं की मग निवडणूक आली की फक्त मराठी माणूस हा एक मुद्दा आहे, दुसरं मुंबई चालले गुजरातकडे. 2 मुद्द्याशिवाय यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही. त्यामुळे यांना कुठे विकासाचा दृष्टिकोन नाही, काही व्हिजन नाही. त्यामुळे लोक यांच्यावर विश्वास ठेवत नाही. सभेला लोक येतात, बघितलं का नाशिकला किती गर्दी होती, काय लोक टाळ्या वाजवत होते. मी पण थोडं घाबरलो, तुम्ही म्हटलं म्हणजे मला माहित होतं. आणि 35 वर्ष आले मी आमदार, मला माहिती आहे सगळं काय काय नाही. मी बघतोय पण ते लोक येतात, करमणूक त्यांची होते, ते शिट्ट्या मारतात, लोक टाळ्या वाजवतात, पण मतामध्ये काही होते. आता किती आले नगरपालिका महापालिकेला राजसाहेबांच्या आमच्या किती लोक निवडून आले? बघा ते बरं झालं, थोडी इज्जत राहून गेली. एक आला म्हणजे आता केवढं मोठं कर्तृत्व आहे. त्यामुळे मला वाटतं यांच्यावर काय बोलावं मला हे समजत नाही. आवश्यकता NZ न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.